टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे। त्यामुळे जे आहे ते महावितरणलाही याचा मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे सातत्यानं वीज पुरवठा सुद्धा खंडित केला जातोय। मात्र अर्धापूर येथील 33 क्यू उपकेंद्रात जे आहे ते अशा पद्धतीनं या ठिकाणी कूलरचा गारवा दिला जातोय। आपण या ठिकाणी बघतोय हे टेम्परेचर मीटर आहे आणि सकाळी सकाळी जे आहे याचं तापमान 35 अंश सेल्सिअस एवढं आहे आणि जे आहे ते रात्रभरापासून कूलर सुरू असल्यामुळे हे तापमान एवढे मेंटेन झाले। मात्र दुपारी साधारणपणे 60 ते 65 अंश सेल्सिअस पर्यंत हे तापमान जातं आणि त्यापुढे जर तापमान गेलं तर वीज पुरवठा सातत्यानं खंडित होऊ शकतो। त्यामुळे जे आहे ते महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या पॉवर ट्रान्सफरला जे आहे ते अशा पद्धतीनं कूलर लावल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं, जेणेकरून ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा मिळावा हा उद्देश याच्या मागचा आहे। आणि अशा पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी अनेक कूलर लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। हे जे आहे ते मोठे पॉवर ट्रान्समीटर आहेत आणि याच्या माध्यमातून जे आहे ते विद्युत पुरवठा केला जातो। मात्र विद्युत पुरवठा करत असताना तापमानात वाढ झाल्यानंतर सातत्यानं जे आहे ते विद्युत पुरवठा खंडित होत असतो आणि त्यामुळे जे आहे ते विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, नागरिकांना जे आहे ते व्यवस्थित वीज मिळावी, उन्हाळ्याचे दिवस आहेत त्या अनुषंगानं महावितरणनं ही शक्कल लढवलेलं चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। नांदेडच्या अर्धापूर येथील 33 क्यू उपकेंद्रावरील हे चित्र आपण पाहतोय। कूलरच्या माध्यमातून हे सर्व रोहित्र जे आहे ते याला गारवा देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यातून जे आहे ते तापमान मेंटेन केलं जातं आणि तापमान कमी झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत नाही। त्याचबरोबर ऑइल सुद्धा थंड राहतं। आपल्यासोबत या ठिकाणचे अभियंता आहेत। सर, काय सांगाल, आपण या ठिकाणी बघतोय कूलर लावण्यात आले, नेमकं कारण काय, यामुळे तापमान कसं मेंटेन राहतं? अर्धापूर सबस्टेशन येथे अखंडित वीज पुरवठा ग्राहकांना देण्यासाठी पॉवर ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर वाढलं तर पॉवर ट्रान्सफॉर्मर ट्रिप होण्याची शक्यता असते आणि ग्राहकांना त्याचा फटका बसू शकतो। याकरिता पॉवर ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आम्ही इथे कूलर लावलेले आहेत। कूलरमध्ये पाणी टाकून पॉवर ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर मेंटेन करतो। साधारणपणे या पॉवर ट्रान्सफॉर्मरचे टेम्परेचर आहे ते कितीपर्यंत वाढत असतं? 60-65 अंश सेल्सिअस पर्यंत वाढत असते ते। तर कूलर लावल्याच्या नंतर तो 40-45-50 पर्यंत मेंटेन राहतं। निश्चित बघतो आपण, हे होते महावितरणचे अधिकारी यांनी सांगितलं कूलर लावल्यामुळे जे आहे ते याचं तापमान जे आहे ते 40 ते 45 अंश सेल्सिअसवर जे आहे ते स्थिर होतं। त्यामुळे जे आहे ते सातत्यानं वीज पुरवठा खंडित होत नाही आणि हाच आमचा प्रयत्न असतो की ग्राहकांना 24 तास वीज मिळावी, यासाठी जे आहे ते कूलर लावले। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, अर्धापूर, नांदेड।